की जय। लंबोदरं परमसुन्दरमेकदन्तं रक्ताम्बरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यद्दिवाकरकरोज्ज्वलकायकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनी वीणापुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां च दधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षः कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे। मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव। गोपाल कृष्ण भगवान श्रीमद्भागवत महापुराण की माते तुझे ध्यान आम्हासी राहो माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम आमुचे मुखासी येवो तुझे नाम आमुचे मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास नमस्कार माते तुझ्या चरणास जगदंब जगदंब ऐसे म्हणावे जगदंब जगदंब असे म्हणावे देहातीत होऊन जावे देहातीत होऊन जावे स्वानंद साम्राज्य भोगावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती समाधी स्थिती समाधी स्थिती समाधी स्थिती रेणुका माता की जय। राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु अप्पा महाराज की
अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद घन परमात्म्याच्या असीम अहेतुकी कृपाने श्रीमद भागवत कथा ज्ञान सत्राच्या या 6ठ मधीने आपण सर्वजण प्रवेश करत आहोत. कुलस्वामिनी रेणुका माता, राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, सद्गुरु अप्पा महाराज, सद्गुरु नाना महाराज, श्री सिद्धनाथ समारंभां हरिहरानंदनाथ मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तं वंदे गुरु परंपरा. इस पावन परंपरा को बारंबार नमन करते हुए ब्रह्मलीन पूज्य पिताश्री सद्गुरु स्वामी जी महाराज, इनके चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हुए इस मंगलमय मुहूर्त में, इस मंगलमय कथा में उपस्थित व्यासपीठ पर विराजमान परम पूज्य अम्बरीश जी महाराज जी के चरणों में कोटि कोटि प्रणाम करते हुए समस्त देवता ऋषि संत विप्र ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर और आप सभी शंकर स्वरूपी श्रोताओं के चरणों में और व्यासपीठ पर आसीन गंधर्वादी गायन वादन करते हुए सभी कलाकारों को जय श्री कृष्ण, जय राधे, जय जगदम्बा. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, ये गणपति जगवंदन. सुखदेवजी महाराज सांगतात, राजन, आजच्या 6ष्ठम दिवसाला आपण सुरुवात केलेली आहे.
गेली 5 दिवसापासून आपण या श्रीमद भागवत गंगेमध्ये नाहत आहोत. गंगा दशहरा अलौकिक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. सद्गुरु कृपेनेच प्राप्त झाली, कारण ही आपली एवढी हिम्मत नाही आहे महाराज. त्यांच्या इच्छेनं, त्यांच्या कृपेनं आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. गंगा दशहरा आणि त्यामध्ये श्रीमद भागवत ज्ञानरूपी गंगा याचंही आपण या ठिकाणी सेवन करत आहोत. गंगा तर प्रभूच्या चरणापासून निघालेली आहे, भगीरथाच्या तपस्येनं आलेली आहे महाराज. पण श्रीमद भागवत रूपी ज्ञान गंगा ही साक्षात परमात्म्याच्या मुखातून आलेली आहे. त्यामुळे श्रीमद भागवत गंगा ही सर्वश्रेष्ठ आहे. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आपल्याला गंगेच्या ठिकाणी जावं लागतं, पण श्रीमद भागवत कथा आपल्या कानापर्यंत पोहोचते. ती स्वतः येते, फक्त आपल्याला तिला मनामध्ये आरूढ करायचं आहे. त्या गंगा दर्शनाने पापाचा नाश होतो. पाप नाशनी गंगा मैया. पण श्रीमद भागवत गंगा अशी आहे की पाप नाश तर ती करतीच, पण पुण्याची ही प्राप्ती आपल्याला करून देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गंगा किनारी बसलेले आमचे, बघा गंगा किनारी बसलेले शुकदेवजी महाराज आणि परीक्षित महाराज कथा ऐकत आहेत. विचारलं म्हणे 6वा दिवस आहे, 5 दिवस झाले आपण जलपान भोजन सर्व संग परित्याग केलेला आहे. भूक लागली का? तहान लागली का? फिरून यायचंय का? अजिबात नाही. आपण तर 7 दिवसामध्ये 3 घंटे 3.5 घंटेच फक्त कथा ऐकतो आहोत. परीक्षित महाराजांनी अहोरात्र त्या ठिकाणी संपूर्ण 7 दिवस कथा श्रवण केली आणि एकदाही ब्रेक घेतला नाही महाराज. अविरत ज्ञानगंगा ऐकत होते. म्हणे महाराज मन तृप्त झालेलं आहे आणि जसा दशमस्कंध प्रारंभ झाला तसं मनामध्ये एक वात्सल्य, एक प्रेमा भक्ती प्रगट झाली महाराज. गुरुजी साधकांना सांगतात एक प्रेमा भक्ती असते आणि एक विरोधा भक्ती असते. राक्षस लोक विरोधा भक्ती करतात, वैर करतात, पण सर्वसामान्य सज्जन माणसांना ते शक्य नाही. म्हणून आपण प्रेमा भक्तीला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. मुक्ती तर सगळ्यांना मिळणार आहे, कारण परमात्माचे आपण अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. आपण सर्व परमात्म्याच्या ठिकाणी जाणार आहोत, पण कोणत्या मार्गाने जाणार आहोत? प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, कुकर्मातून जाणार आहोत का सद्मार्गातून जाणार आहोत? हा विषय आपण आपला ठरवायचा आहे. तुझं आहे तुझं पाशी, पण आपण बाहेर शोधत आहोत. एकदा एका रेल्वेमध्ये एक माणूस प्रवास करत होता. त्याच्या सोबत बरंच दागिने आणि पैशाचं सामान सगळं होतं. त्याने विचार केला एवढं आता सगळं मौल्यवान सामान घेऊन मी रेल्वेमध्ये बसलो, पण तितक्यात काय झालं, काही डाकू लोक देखील त्या रेल्वेमध्ये बसले आणि त्यांनी बघितलं की आता मला यांच्यापासून धोका आहे. आता काय करावं, आता कुठे ठेवावे पैसे? बऱ्याच लोकांचे पैसे गायब झाले. आता याचा 4 दिवसाचा प्रवास होता रेल्वेमध्ये. 2 दिवस झाले तो जीव मुठीत घेऊन ते सोनं नाणं पैसा सगळं घेऊन बसलेला होता.
त्याला समजेन असं झालं काय करावं. त्याने काय केलं, ज्यावेळेस ते डाकू लोक चहा प्यायला खाली उतरले त्यावेळेस आपल्या बॅगमधून सगळं सामान खाली काढलं आणि काय केलं, त्याची चुंभळ तयार केली. चुंभळ तयार करून काय केलं, त्याची एक उशी तयार केली आणि ती उशी रेल्वेमध्ये आपल्या डोक्याच्या खाली घ्यायचा आणि जिथं जाईल तिथं तो उशी सोबत ठेवायचा. आता चोरांना वाटलं आता इधर माल दिख रहा है, चलो आज इस पर नंबर डालेंगे. त्याच्या लक्षात आलं की आता काहीतरी होणार आहे. तो भीत भीत ती उशी घेऊन झोपून राहिला. महाराज झोप कशाची येते, झोपण्याचं नाटक केलं. ते डाकू लोक रात्री सगळ्यांच्या बॅगा उचकू लागले पण कशामध्येच काही सापडलं नाही. बाहेर शोधू लागले पण त्यांच्या लक्षात नाही आलं की या माणसाच्या डोक्याखालीच त्याचं सगळं संपत्ती दडलेली आहे. ते चोर सगळीकडे शोधू लागले पण त्यांना कुठेही सापडलं नाही. महाराज दृष्टांत संपला. असंच आहे आपल्या मानवी जीवनाचं की परमात्मा आपल्या जवळ आहे पण आपण दुसऱ्या ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. अंतर आत्म्यामध्ये तो प्रविष्ट आहे. अहो ममय अंशो पंचतत्वानी हे शरीर बनलेलं आहे. पंचमहाभूत अग्नी वायू तेज पृथ्वी आकाश. आकाश ही परमात्म्याचं स्वरूप आहे, पृथ्वी ही परमात्म्याचं स्वरूप आहे, अग्नी ही परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याचे अंशी म्हणजे थोडंसं आपल्याला दिलंय त्यांनी. आणि या 5 तत्वाचं जर एखादं जरी तत्व कमी जास्त झालं तर आपली तब्येत खराब होऊन जाते. महाराज वायू तत्व खराब झालं तब्येत खराब होऊन जाते. अग्नि तत्व खराब झालं पाचन ठीक होणार नाही. जलतत्व खराब झालं सगळे प्रॉब्लेम सुरू होतील. या जसं पंचमहाभूताच्या तत्वाचं बॅलन्स करणं शरीर चालवण्यासाठी आवश्यक असतं त्याच पद्धतीनं आपल्या संस्कृतीमध्ये पंचायतन देवतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. गणपती, विष्णू, महेश, देवी, सूर्यनारायण कोणतीही पूजा करायच्या आधी या पंचायतन देवतेची आपल्याला पूजा करावीच लागते. फक्त फरक हा असतो, विष्णू याग करायचा असेल तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ स्थान विष्णूचं असतं. बाकीच्या 4 देवता त्यांचं आसनस्थ दुसऱ्या ठिकाणी असतात. देवी पंचायतन याग करायचा असेल तर ज्येष्ठ देवी भगवतीचं आसन असतं. बाकीचे हे 4 देवता आसनस्थ असतात. सूर्य तर साक्षीभूत देवता आहे आपल्या इथे. या पंचमहाभूताचं बॅलन्स करणं आणि या तत्वांचं एकरूप होणं, त्या देवतेला त्या पद्धतीनं आपण त्यांचं भजन पूजन करणं हे या मानव जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन जलमय होऊन गेल्यानंतर तहान लागणार नाही. वायुमय बनून गेल्यानंतर आपल्याला हवेची गरज भासणार नाही. पृथ्वी रूप होऊन गेल्यानंतर आपण जडत्व आपल्याला आपोआप मिळून जाईल. अशा पद्धतीनं आमचे परीक्षित महाराज या संपूर्ण विश्वाला एक रूप होत होते म्हणून त्यांना या गोष्टींची कधीही जाणीव भासली नाही. मीच स्वतः जलरूप आहे, मीच स्वतः अग्निरूप आहे. त्वम अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. अशा या परमात्म्याला आपण सर्वजण वंदन करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराज अजून एकदा सांगतात, भगवंताला विचारलं की भगवंत तुम्ही कुठे राहतात? वैकुंठात राहतात का? स्वर्गात राहतात? भक्तांच्या घरी राहतात? कुठे राहतात? तुमचं निवासस्थान कुठे आहे? नाहम
वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंत नारदाला सांगतात मी कुठेही राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे. वैकुंठ तर फक्त मुक्काम पोस्ट, मनी ऑर्डर आणि काय काय पत्राचार करण्यासाठी माझा एक ॲड्रेस आहे, पण मी तिथेही जास्त राहत नाही म्हणे.